शहरातील सन्मानित वरिष्ठ नागरिक म्हणून मागील कित्येक वर्षांपासून सामाजिक सेवेत रुजू असलेले भांगे लॉनचे मालक पुरुषोत्तम भांगे यांच्यावर भूमाफियासारखे आरोप लावून त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे। भांगे लॉनची जमीन जबरदस्तीने बळकावण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे। मात्र ही जमीन आपलीच असून शासनाने ही जमीन त्यांना दिलेली असल्याची माहिती त्यांनी दिली। या संदर्भात संपूर्ण कागदपत्रेही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत। तर समाजसेविका नूतन रेवतकर यांनी अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर आणि त्यांच्या परिवारावर दडपण आणण्याचा प्रकार सुरू असल्याची खंतही व्यक्त केली आहे। या ठिकाणी माझी जमीन आहे, त्याने मौजा परसोडी खसरा नंबर 72, 73, 74, 78 या ही जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्याकरता काही भूमाफिया यांनी पोलिसांशी संगनमत केलं, अर्थपूर्ण व्यवहार केलेले आहेत आणि त्यानुसार ही आमची वडिलोपार्जित जमीन हडप करण्याच्या प्रयत्नात हे सर्व आमची बदनामी करून आलेली आहे। सदर जमीन ही आमच्या मालकीची आहे। माननीय तहसीलदार नागपूर यांनी 2001मध्ये याचा आदेश केला आणि आम्ही विक्री करून दिलेली रजिस्ट्री पारेख परिवाराची रद्द केली आणि त्याचबरोबर सर्वोदय सोसायटीने केलेली रजिस्ट्री आणि सर्वोदय सोसायटीला रजिस्ट्री 1983 ते 1988 पर्यंत पारेख परिवाराने करून दिली आणि भांगे परिवाराने पारेख परिवाराला 1962 रोजी रजिस्ट्री करून दिली। त्याबरोबर ह्या दोन्ही रजिस्ट्री त्यांनी रद्द केल्या त्यांच्या आदेशानुसार आणि त्या आदेशामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सदर जमिनीची विक्री अवैध ठरविण्यात आलेली आहे आणि जी जमीन तुम्ही खरेदी आणि त्यांनी विक्री करून दिली होती त्या जमिनीचे रजिस्ट्रीप्रमाणे तुम्ही पैसे परत करा। तर त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पारेख जसवंतीबाई अनंतराय पारेख यांना 24,000 रुपये आम्ही परत केले। अशा प्रकारे तहसीलदार साहेबांनी दिलेले आदेश त्यांनी मान्य केला आणि सदर जमिनीची रजिस्ट्री रद्द झाली। त्याचसोबत सर्वोदय सोसायटीची रजिस्ट्री रद्द झाली। त्यानंतर हे लोक आणि सर्वोदय सोसायटी न्यायालयात गेली, उच्च न्यायालयात गेली आणि तिथे त्यांनी स्टे घेतला। तो स्टे घेतला, इंटरिम ऑर्डर घेतला। त्या आदेशाच्या विरोधात भांगे परिवार सुप्रीम कोर्टमध्ये गेले। सुप्रीम कोर्टमध्ये 2004मध्ये आदेश देण्यात आलेला आहे, स्टे देण्यात आलेला आहे की संबंधित जागेवर कोणतीही डेव्हलपमेंट करण्यात येऊ नये। त्यानंतर ती रीट याचिका 16 कंटिन्यूस आणि डायरेक्शन दिले की हायकोर्ट रिझल्ट दिली। त्यानुसार 2001ची 16/16/2001ची रीट याचिका ही हायकोर्टात चालू होती। ती 30/10 आणि ती 2014मध्ये त्याने फायनल झाली आणि त्या फायनल आदेशामध्ये त्यांनी म्हटलं की जे इथले अर्जदार होते 5 ते 6 यांना डायरेक्शन दिलेलं आहे की म्हणजे आपल्या सर्वोदय सोसायटीने हायकोर्टामध्ये खोटी माहिती दिली की त्यांना सांगितलं की उपविभागीय अधिकारी यांनी सोसायटीला पार्टी केली नाही, अशा प्रकारे खोटं उत्तर दिलं। त्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्यानुसार हायकोर्टाने डायरेक्शन दिले की ठीक आहे, उपविभागीय अधिकारी यांचे आम्ही आदेश रद्द करतो आणि सदर आदेश ऑर्डर सेट असाईड करतो आणि यांना लिबर्टी देतो भांगे परिवाराला की त्यांनी या सोसायटीची सेल डीड रद्द करण्यासाठी पूर्ण जो कायद्याचे मार्ग आहे ते पूर्ण ओपन ठेवले आणि अशा प्रकारे ती याचिका चालू आहे। अशा प्रकारे ती याचिका माननीय उपजिल्हाधिकारी यांच्या कोर्टात चालू आहे। कशाकरता तर सोसायटीची सेल डीड रद्द करण्याकरता। या दरम्यान NITने वगैरे सर्व ते लेआउट आहे म्हणजे स्टे असताना 2002 ते 2004 उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्टे असताना त्यांनी यांचे लेआउट सँक्शन केला। तर त्याच्या आदेशाप्रमाणे त्या आदेशाप्रमाणे की या जमिनीचं कोणतंही डेव्हलपमेंट करण्यात येऊ नये किंवा कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये तर यांनी लेआउट मंजूर केलेला आहे। तर त्या आदेशाप्रमाणे तो नल अँड व्हाईट आहे, तो रद्द झालेला आहे आणि सोसायटीचीच रजिस्ट्री रद्द करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले। तर इथे कोणताही त्यांचा अधिकार आलेला नाही, ते संपूर्ण जमीन आमच्या मालकीची आहे। परंतु हे लोक पोलिसांना खोटी माहिती देतात आणि त्यांची मदत घेतात आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांची मदत घेऊन वारंवार आमच्यावर हमले करतात आणि जमिनीचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करतात। अशाच प्रकारे पुष्कळदा इथे झालेला आहे। ते पैशाचा म्हणजे अर्थपूर्ण व्यवहार करतात आणि गुंडगिरी करतात आणि मग काही प्रसारमाध्यमांना हातात पकडून त्यांना आमच्यावर चुकीची माहिती देतात आणि त्यामध्ये छापून येते।
अशा प्रकारे आमची बदनामी करून राहिले आणि अशा प्रकारे आमच्या जीवावर उठलेले आहे. म्हणजे ते आता काहीही करू शकतात. आणि सदर ही जमीन आमची वडिलोपार्जित आहे. आम्हाला भूमाफिया डिक्लेअर करण्यासाठी प्रयत्न करून राहिले. ज्या अर्थी 3/3/1919 रोजी आम्ही खसरा नंबर 47/1 मौजा भांडती ही जमीन 3/3/19 रोजी आमच्या वडिलाचे आमचे ग्रँडफादरच्या फादरने विकत घेतलेली आहे. हा त्याचा पुरावा आहे. सेकंड, ही जी जमीन आहे परसोडी खसरा नंबर 71, 72, 73, 74, 1 आणि 76 हे 1949 रोजी खरेदी केलेली आहे. म्हणजे आमचा संपूर्ण नागपूर परिसरामध्ये ज्या जमिनी आहेत तर आमचा शेतीचा आणि शेती करण्याचा आमचा उद्योग होता. अशा कितीतरी जमिनी आमच्या मालकीच्या आहेत आणि हे बाहेरचे आलेले लोक हे आमच्या जमिनी हडप करण्याकरता हे सर्व प्रकार करतात. अशा प्रकारे आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करून राहिला. आजपर्यंत माझ्यावर सर्व केलं. आता माझ्या मुलाला जो 25 वर्षाची वय आहे जो शिक्षण घेत आहे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करून राहिला. झालेल्या तक्रारी आम्ही पोलीस स्टेशन प्रतापनगर, पोलीस स्टेशन सोनेगाव, पोलीस आयुक्त, उपायुक्त या सर्वांना आम्ही दिलेल्या आहेत. परंतु आम्ही दिलेल्या तक्रारी याला कचऱ्यात फेकून देतात आणि आमच्या विरोधात चालते आणि रोडने चालणारा जर साधा व्यक्ती बी असेल तरी आमच्या घरी रात्री बेरात्री पोलीस येतात आणि ओरडतात आणि अशा प्रकारे आम्हाला हरासमेंट करून राहिलेलं आहे. असल में वो भूमाफिया नहीं है, वो 3 पीढ़ी से खुद मूल मालक है और जो भूमाफिया है जिनकी उनके ज़मीन पर नज़र है वो उन लोगों को अलग अलग गुनों में मतलब कुछ भ्रष्ट अधिकारी पुलिस अधिकारियों के साथ में मिलकर उनको अलग अलग गुने में अटका रहे हैं. विनय भांगे जो नया लड़का है उसको अटकाने का काम कर रहे हैं. उनका यही है कि ये अनुसूचित जाति की है और इनके पास में इतनी प्रॉपर्टी कैसे है, इनको झूठे केस में फंसाकर अंदर डालना और बाद में उनके प्रॉपर्टी पे कब्जा करना, ये उनका प्लानिंग है. अभी जो संजय गुप्ता नाम का व्यक्ति जो बोल रहा है कि ये ज़मीन मैंने 2015 में खरीदी की और वहाँ भांगे लॉन नहीं था, जबकि भांगे लॉन 2002 से है और उसके पुरावे तक है वहाँ पर. 2005 से अपने पास में पूरे पुरावे है कि वहाँ पर कैसे कैसे बारात जाती थी, पुलिस खुद वहाँ पर परमिशन देती थी. तो या तो पुलिस परमिशन के जो लेटर है वो झूठे हैं या फिर संजय गुप्ता बोल रहा वो झूठा है. संजय गुप्ता कुछ भ्रष्ट अधिकारी पुलिस अधिकारियों के साथ में मिलकर भूमाफियों के साथ में मिलकर, संजय गुप्ता खुद एक बिल्डर लॉबी से है और नानक वासवानी जो थे NIT में, एक्चुअली वो उनका बंदा है. उनको NIT में रहते हुए इसको पूरे काम देते थे और नानक वासवानी ने ही इनके बीवी के नाम से वो ज़मीन ली है और उनकी पूरी नज़र वो ज़मीन पर है. लेकिन लीगली वो ज़मीन भांगे की है. भांगे भूमाफिया नहीं है, भूमाफिया ये लोग हैं और वो अनुसूचित जाति के होने के कारण इनको वो तकलीफ़ दे रहे हैं. इनको अपन ने यहाँ से हकाल देना चाहिए, ये डरना चाहिए. वैसे वो डर रहे थे लेकिन जब उनके पास में सच्चाई है, उनके पास में हर चीज़ है, हर डॉक्यूमेंट क्लियर है तो डरने की कोई बात नहीं है. सच्चाई की जीत होंगी. उनके साथ में मैं नूतन रेवतकर सामाजिक कार्यकर्ता पूरी ताकत के साथ में उनके साथ सच्चाई के साथ में खड़ी हूँ और उनको न्याय मिलाकर देने के लिए मैं बिल्कुल प्रयत्नरत रहूँगी और 100% उनको न्याय मिलेगा ये मुझे आशा है. तो मीडिया में नाम क्यों उछाला जा रहा? मीडिया का भी एक मुझे उनसे रिक्वेस्ट करनी थी कि मीडिया ने भी अगर कोई मैटर हमारे पास में आता है तो उन्होंने दोनों बाजू देखना चाहिए. दोनों बाजू से बात करके एटलीस्ट नहीं ज़्यादा तो थोड़ी उनकी प्रतिक्रिया एक बॉक्स में डालना चाहिए. जो भी मीडिया में उनका नाम उछाला गया वो मीडिया ने भी उनसे कभी ना कांटेक्ट किया ना उनसे पूछताछ की, जबकि मीडिया वालों को भी पता है कि भांगे लॉन कई सालों से है वहाँ. जो कि ये बोल रहा है संजय गुप्ता 2015 से, वो सरासर झूठ और गलत है. ये बात मीडिया भी जानती है. तो मीडिया से भी मेरी रिक्वेस्ट है कि गलत का साथ मत दीजिए. ठीक है वो आपके पास में आया, वो मैटर लिखी है, लेकिन आगे वालों की भी प्रतिक्रिया उसमें लिखना चाहिए, ऐसा मुझे अपेक्षा है.